नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या सोशल मीडियावरती ज्या एका गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे। NDTVवरती जे सुमित अवस्थी नावाचा एक पत्रकार आहे, त्याने ज्या एका महाराजाची त्या ठिकाणी मुलाखत घेतली। त्या मुलाखतीमध्ये ज्या महाराजाची मुलाखत घेण्यात आली त्याचं नाव होतं शंकराचार्य अवमुक्तेश्वरानंद। हे जे महाराज होते यांना ज्या काही प्रश्न विचारण्यात आले त्यावेळेस बोलत असताना या महाराजांनी थेट त्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा त्या ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगत असताना ते म्हणाले की भारताच्या संविधानापेक्षा मनुस्मृती आम्हा सर्वांना ग्रेट आहे किंवा मनुस्मृती ही भारतीय संविधानापेक्षा खूप मोठी आहे। आणि त्यानंतर त्या महाराजाचं ते वक्तव्य व्हायरल झालं, ती मुलाखत व्हायरल झाली आणि त्यानंतर त्या महाराजाला जे चांगलीच लायकी दाखवण्याचं काम किंवा धुण्याचं काम जे आहे ते बाबांनी केलेलं आहे। तर संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका। तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे आज आपण 21व्या शतकात जगत आहोत। भारत देश मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे। भारत देशातील प्रत्येक नागरिकाचं जीवन आता सुखाचं समृद्धीचं होत चाललंय आणि त्या गोष्टीला जर कुठली गोष्ट कारणीभूत असेल तर भारतीय संविधान आहे आणि त्यामुळे भारतीय संविधानाला मानणाऱ्या लोकांचा प्रवर्ग खूप मोठा व मोठ्या प्रमाणात आहे। परंतु आजही काही लोकांच्या मनातील जातीवाद व त्यासोबत त्यांच्या मनामध्ये असणारं वर्णव्यवस्था जाण्याचं नाव घेत नाही आणि याचीच प्रचिती येते मित्रांनो शंकराचार्य असणारे अवमुक्तेश्वर यांच्याबद्दल। कारण एका 4 ते 5 दिवसापूर्वी ज्या NDTV हे जे चॅनल आहे त्या टीव्हीवरती एक मुलाखत घेण्यात आली होती। ती मुलाखत जी घेण्यात आली होती सुमित अवस्थी नावाचे जे पत्रकार आहेत त्यांनी ती मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये जे आहे शंकराचार्य असणारे अवमुक्तेश्वरानंद हे महाराज आलेले होते। त्या ठिकाणी बोलत असताना त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले, परंतु सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो हिंदू धर्मामध्ये शंकराचार्य ही जी उपाधी असते ही खूप उच्च व खूप मोठी अशी मानली जाते आणि त्या ठिकाणी असणारी लोक जे असतात ते ज्ञानी असतात असं बोललं जातं आणि त्यांना जे आहे सर्व ठिकाणचं ज्ञान असतं व सर्व गोष्टी त्यांना माहीत असतात असं देखील बोललं जातं। परंतु NDTVने जेव्हा मुलाखत घेतली आणि शंकराचार्य अवमुक्तेश्वरानंद हा जो महाराज होता यांना त्या ठिकाणी अनेक प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा तो महाराज त्या ठिकाणी बोलत असताना म्हणतो की भारतीय संविधानापेक्षा माझ्यासाठी जे आहे मनुस्मृती खूप ग्रेट आहे व मनुस्मृती माझ्यासाठी उच्च स्थानावरती आहे। कारण भारतीय संविधान एका देशापुरतं आहे परंतु माझी मनुस्मृती संपूर्ण जगभर लागू आहे। अशा प्रकारचं वक्तव्य तो महाराज करतो। त्याचसोबत बोलत असताना तो म्हणतो की या ठिकाणी जे आहे भारत देशामध्ये मनुस्मृती पुन्हा एकदा लागू व्हायला पाहिजे, कारण मनुस्मृती लागू झाली तरच आपलं भलं होऊ शकतो। भारत देशामध्ये वर्ण व्यवस्था पुन्हा एकदा चालू व्हायला पाहिजे, ज्याचं काम त्याने केलं पाहिजे। शूद्रांनी शूद्राचं काम केलं पाहिजे तर उच्चवर्णीय लोकांनी उच्चवर्णीय कामं केली पाहिजे असं वक्तव्य ते महाराज करतात। त्यांच्या बोलण्यातून ते दिसून येतं। पत्रकार देखील त्यांना त्याबाबत अनेक प्रश्न विचारतात आणि सांगतात तुम्ही जे बोलत आहे ते चुकीचं बोलत आहे, तरी देखील ते महाराज ते ऐकायला तयार होत नाही। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच चॅनलवरती बाबा रामदेव यांची मुलाखत घेण्यात येते। त्या मुलाखतीमध्ये देखील अनेक प्रश्न जे आहे रामदेव बाबा यांना विचारण्यात येतात आणि अनेक गोष्टींबद्दल त्यांना बोललं जातं। जेव्हा त्यांना जे आहे शंकराचार्य असणाऱ्या त्या महाराजाबद्दलच्या कालच्या मुलाखती अगोदर झालेल्या मुलाखतीबद्दल बोललं जातं की ते महाराज म्हणताय की भारतीय संविधानापेक्षा जे आहे मनुस्मृती ग्रेट आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे भारतामध्ये पुन्हा एकदा वर्णव्यवस्था लागू व्हायला पाहिजे असं त्या ठिकाणी वक्तव्य केलं जातं। तेव्हा त्या सर्व गोष्टींवरती बोलत असताना बाबा रामदेव म्हणतात की त्या ठिकाणी जे आहे भारत देशामध्ये भारतीय संविधान आहे म्हणून बरं आहे। आपल्या देशात जरा स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, या सर्व गोष्टी आहेत तर ते फक्त भारतीय संविधानामुळे आहे। का एखादा माणूस जे आहे या पदावरती येऊ शकतो किंवा एवढं मोठं कार्य करू शकतो? मी काय आहे, मी एक महाराज आहे, परंतु हे सर्व जर मी करू शकतोय तर ते भारतीय संविधानामुळे भारतीय राज्यघटनेमुळे करू शकतोय। आणि त्या शंकराचार्यावरती टीका टिप्पणी करत त्या ठिकाणी अनेक गोष्टींबद्दल बोलून त्या ठिकाणी शंकराचार्य महाराजांवरती जे आहे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी योग गुरु असणारे रामदेव बाबा यांनी केलं आणि त्या ठिकाणी अनेक गोष्टींवरती उलगडा देखील त्यांनी केला। ते बोलत असताना म्हणाले मी ज्या कॅटेगरीतून येतो किंवा मी ज्या ठिकाणावरून येतो त्या ठिकाणावरून पाहिलं तर मी हे कामही करू शकत नव्हतो, परंतु आज हे काम करण्याची मला जी संधी मिळाली किंवा जे काही मिळालं कारणीभूत फक्त भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधानामुळेच माझ्यासारखे लोक कार्य करू शकताय किंवा आपला भारत देश जो प्रगती करतोय किंवा आपला भारत देश जो समोर जात आहे, आपल्या देशामध्ये जे काही सर्व घडत आहे ते फक्त भारतीय संविधानामुळे आहे। त्यामुळे या जगामध्ये किंवा संपूर्ण विश्वामध्ये आपल्या सर्वांसाठी प्रत्येक भारतीयासाठी कुठली गोष्ट सर्वप्रथम उच्चस्थानी असायला पाहिजे तर ती म्हणजे भारतीय संविधान। अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी बाबा रामदेव करतात आणि त्या ठिकाणी असणारे जे शंकराचार्य महाराज होते त्यांना जे आहे त्या ठिकाणी प्रत्युत्तर देण्याचं काम करतात। परंतु शंकराचार्य महाराज जेव्हा मुलाखत देत असतात तेव्हा त्यांना अनेक गोष्टीबद्दल बोललं जातं किंवा अनेक गोष्टींबाबत त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात। सर्व प्रश्नांवरती बोलताना तो जे महाराज असतात त्या ठिकाणी ते फक्त एकच रट लावून धरतात की माझ्यासाठी जे आहे भारतीय संविधानापेक्षा या ठिकाणी मनुस्मृती ग्रेट आहे किंवा मनुस्मृती उच्च आहे। मनुस्मृतीमुळे जे काय आहे
वर्ण आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, जे काही काम आहे ते ठरविले जातात आणि ती मनुस्मृतीच सर्वात ग्रेट आहे, अशा प्रकारचं वक्तव्य ते महाराज करतात. पत्रकार त्यांना त्या ठिकाणी संधी देखील देतात. अनेक वेळेस प्रश्न विचारून म्हणतात की तुम्ही जे बोलताय तुम्हाला ते समजतंय का, किंवा तुम्ही जे बोलताय त्याबद्दल तुम्ही विचार केलाय का. परंतु तरी देखील ते महाराज त्या ठिकाणी ऐकायला तयार नसतात आणि शेवटी त्या ठिकाणी ते म्हणतात की माझ्यासाठी भारतीय संविधानापेक्षा मनुस्मृती सर्वोच्च स्थानी आहे, कारण मनुस्मृती संपूर्ण जगावरती, संपूर्ण विश्वावरती लागू होते. भारतीय संविधान फक्त एका देशापुरतं आहे. आणि NDTV वरती दिलेली ती जी मुलाखत आहे सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.